श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तिपीठ हे भिवंडीपासून 30 ते 40 किलोमीटर अंतरावर आहे. भव्य दिव्य असं हे प्रवेशद्वार, याला पाहिल्यानंतर ऐतिहासिक ज्या वास्तू आहेत त्या किती सुंदर होत्या याची प्रचिती होते. याच्या उजव्या बाजूला शिवशंकराची बैठक रूपामधील मूर्ती आहे. प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यानंतर आपल्याला शिवमंदिराची सुंदर इमारत, सुंदर मंदिर पाहायला मिळतं. या मंदिराच्या चारही बाजूला सुंदर असं बगीचा तयार केलेला आहे आणि त्या बगीच्याच्या नंतर च्या बाजूला शिवरायांचा संपूर्ण इतिहास, शिवजन्मापासून राज्याभिषेकापर्यंत संपूर्ण इतिहास चित्ररूपात दिलेला आहे आणि त्याच्या खाली इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषांमध्ये तो इतिहास मुद्रित केलेला आपल्याला पाहायला मिळतो, ज्यामुळे अमराठी लोकांनाही हा इतिहास समजून घेणं सोपं जातं. शिवजन्माच्या वेळी जे चित्र होतं याचं चित्रणसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. शिवरायांवर झालेले संस्कार, आई जिजाऊ यांनी केलेले संस्कार, त्याचबरोबर आपल्या बालसवंगड्यांसोबत घेतलेली शपथ याचंही चित्र आणि माहिती आपल्याला पाहायला मिळते. आई भवानीने दिलेली शिवभवानी तलवार याचा इतिहासही आपण इथे वाचू शकतो. संत तुकाराम महाराज आणि तुकारामांची भारुडं ही सुद्धा आपण इथे अभ्यासू शकतो. त्याचा शिवरायांशी आलेला संबंध हाही आपल्या लक्षात येतो. तोरणागड ज्यावेळी जिंकला त्याचंही चित्र आहे. बालसवंगड्यांसोबत केलेली मजा मस्ती आहे. त्याचबरोबर शेतकरी किती महत्त्वाचा आहे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सोन्याचा फाळ, शेत नांगरताना मिळालेली संपत्ती ही सुद्धा आपण इथे पाहू शकतो. अफजल खान वध याचा इतिहास चित्ररूपात आणि लेखन रूपातही आहे. शिवरायांनी वापरलेली विविध शस्त्र, अस्त्र जी आपण कधी ऐकलीही नव्हती आणि पाहिलीही नव्हती, ती सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतात. त्यांची वेगवेगळी नावं अभ्यासाला मिळतात. मंदिर आणि त्या बाजूला असणारा सुंदर परिसर मनाला मोहून टाकतो. शिवाजी महाराज यांची आग्रा भेट, त्याचबरोबर वीर बाजीप्रभू यांनी लढवलेली पावनखिंड याचाही इतिहास या ठिकाणी दिसून येतो. शिवमंदिराचं सुंदर रूप, सूर्याच्या किरणांमध्ये तळपणारा कळस या ठिकाणी आपण पाहू शकतो. बहिर्जी नाईकांसारखा गुप्तहेर कशी माहिती काढायची आणि त्याचं किती महत्त्व असतं हे आपण सर्व जाणतोच. आग्र्याहून सुटका, प्रतापराव गुर्जर यांचा पराक्रम, तानाजी मालुसरे यांनी जिंकलेला सिंहगड, हा सर्वच इतिहास आपल्याला इथं अभ्यासता येतो. शिवरायांची आयुधं आपण पाहू शकतो आणि त्याचाही इतिहास आपण जाणून घेऊ शकतो. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाची माहितीही आपल्याला या ठिकाणी अभ्यासता येते. सुंदर अशी केलेली रचना, ज्यामुळे मंदिर अजूनही सुंदर दिसतं. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये असणारे वेगवेगळे सरदार आणि त्यांची माहितीसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची माहितीसुद्धा या ठिकाणी दिसून येते. हिरकणी जी आपल्या मुलासाठी कडा उतरून आली
अशा हिरकणीचा इतिहाससुद्धा आपण इथे अभ्यास शकतो. शिवाजी महाराजांचे मावळे कोंडाजी फर्जत, तानाजी मालुसरे यांचाही इतिहास या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. शिवराज्याभिषेकापूर्वी झालेला मिरवणूक सोहळा आणि त्यानंतर झालेला शिवराज्याभिषेक आणि त्यासाठी हजर असणारे राजे, इंग्रज, त्याचबरोबर बाजूला असणारे शंभूराजे हे सुद्धा आपल्याला दिसून येतात. शंभूराजांनी सिंहाच्या जबड्यात हात घालून कसा त्याला जेरीस आणला याचाही इतिहास आहे. महाराणी ताराबाई यांनी केलेलं युद्ध याचाही इतिहास आपल्याला इथे दिसून येतो. सुंदर असं हे मंदिर आणि या मंदिराच्या बाजूला टंकलिखित केलेला चित्ररूपातील इतिहास खूपच सुंदर आहे. आवर्जून प्रत्येकाने भेट द्यावा असं हे ठिकाण, ज्यामध्ये शिवरायांचा संपूर्ण इतिहास चित्ररूपात आणि लिखित रूपात आपल्याला अभ्यासता येतो. या मंदिराच्या पायऱ्या चढून वर गेल्यानंतर दिसणारी शिवरायांची सुंदर अशी मूर्ती, ज्यापुढे मुजरा केल्यानंतर मनाला मिळणारी शांतता विलोभनीय आहे. छत्रपती शिवाजी महाराज मंदिरामध्ये केलेली सुंदर अशी सुशोभीकरण खूपच विलोभनीय असं आहे. सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या ठिकाणी विराजमान आहे. या मंदिराच्या बाजूला पायऱ्या चढून वर गेल्यानंतर जो इतिहास आहे आपण अभ्यासला, त्याच्याच वरच्या बाजूला बुरुजांची रचना केली आहे. यामुळे किल्ल्यांवर असणारी बुरुज कशी होती आणि त्यावर असणारे पहारेकरी कसा पहारा करत होते याची कल्पना येते. या बुरुजांवरून सध्या तरी आजूबाजूचा परिसर आपल्या नजरेत येतो आणि यामुळे ही कल्पना येते की पहारेकरी कशा प्रकारे येणारा शत्रू किंवा शत्रूची हालचाल या बुरुजांवरून नेमकं टिपत होता हे आपण या ठिकाणी पाहू शकतो.